वाह! आज आपण कढी समोसाचा बेत करणार आहोत बरं का, नाश्त्यासाठी सगळ्यांसाठीच. पण मग नाश्ता म्हणजे नुसता नाश्ता म्हणून करायचा नाही आहे, तो अगदी अफलातून असं झाला पाहिजे बरं का. कुठे हॉटेलची सुद्धा कमतरता भासली नाही पाहिजे. त्यासाठी इथे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये मैदा घेतला. समोसा बनवण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे बरं का. त्यासाठी आपण अर्धा किलो इतका मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ म्हणजे वजनी 10 ग्रॅम इतकं मीठ टाकलं आहे. 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा आपण जिरा पावडर घातली बरं का. आणि यामध्ये आपण पुन्हा प्रमाणासाठी म्हणून सांगतो, पोहे खाण्याचे चमचे आपण इथे वापरलेले आहेत बरं का. आणि त्यामध्ये आपण मोहन म्हणून 50 ग्रॅम वजनी इतकं तेल घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण याचा मस्त घट्टसराचा डो तयार करून घेतला आहे. पुढे आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घेतलं आहे, 1 चमचा बडीशोप घातली आहे आणि बारीक चिरलं एक मस्त कांदा त्यामध्ये घालायचा आहे. थोडंसं चिमूटभर हिंग घातलं. हे सगळं मस्तपैकी सगळं सोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सगळी समोसाच्या आतमध्ये भरण्यासाठीचं फिलिंग किंवा त्याचं स्टफिंगची आपण सगळी तयारी चालली आहे. इकडे मिक्सरच्या भांड्याला 7-8-10 मिरच्या घेतल्या हिरव्या, त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि भरपूर सारा कढीपत्ता घालून मस्तपैकी जाडसर अशी भरड तयार करून घेतली आहे. त्यामध्ये आता आपण इकडे कढईमध्ये पाव चमचा हळद घातली आहे कांद्यामध्ये आणि तो सगळं मिक्स करून घेतला आहे छान. आणि त्यात ही सगळी भरड घालायची आहे आणि तीसुद्धा मस्तपैकी या कांद्यासोबत परतून घ्यायची बरं का. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारण आपण 6-7 बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतले, त्यानुसार इथेच आपण मीठ घातलं आहे. आणि आता गॅसवरून आपण ही कढई खाली उतरवली आहे आणि त्यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे हाताने कुस्करायचे आहेत आणि सगळं ह्यामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं आहे. इथे तुमच्या एक आवर्जून लक्षात आणून देण्यासारखी गोष्ट म्हणजे तेल आपण अत्यंत कमी वापरलेलं आहे बरं का. इथे बटाटे कुस्करल्यानंतर त्यामध्ये आपण मस्तपैकी हिरवागार बारीक चिरलं भरपूर सारं कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण अगदी एकजीव मिक्स करायचं आहे. चला आता आपण ॲक्च्युअल समोसा बनवण्याची तयारी सुरू करूया. एका वाटीमध्ये आपण 2 चमचे मैदा घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याची स्लरी तयार करून घेतली आहे. पुढे ती आपण कशासाठी वापरणार तुम्हाला मी सांगतोच. आता इथे आपण मस्तपैकी जो डो तयार करून घेतलेला आहे घट्टसर, बऱ्याच वेळापासून आपण साधारणपणे 15-20 मिनिटापासून आपण याला मस्त सेट करायला ठेवलेला होता. त्यातला एक गोळा तोडून आपण पोळपाटावरती अशा पद्धतीने उंडा तयार करायचा आहे आणि लाटण्याने त्याला मस्तपैकी लाटून घ्यायचं, त्याची पोळी तयार करून घ्यायची. पारी लाटून घेताना आपण कोरडा मैदा थोडासा त्यासोबत वापरू शकतो. लाटण्याच्या मदतीने आपण याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि सुरीच्या मदतीने आपण त्याचे असे 2 हाफ्समध्ये त्याचे पार्ट करणार आहोत. आणि एका बाजूला आता आपण इकडे तुम्हाला मी स्टफिंग जे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ती अगदी ड्राय आहे बरं का. त्यामध्ये तेलाचं प्रमाण अत्यल्प आपण असं वापरलेलं आहे. समोसा खाताना जर आतून तेलकट असं स्टफिंग आलं तर तो चांगला लागत नाही. इकडे आपण ह्या पारीला स्लरीच्या मदतीने अशा पद्धतीने चिटकवायचं बरं का. आणि याचा आपण कोन शेपमध्ये त्याला शेप द्यायचा आहे, कोन बनवायचा आहे त्याचा. आणि त्या कोनमध्ये आपण हे स्टफिंग भरायचं आहे. त्यामध्ये जितकं भरलं जाईल तितकं व्यवस्थित ते चमच्याच्या मदतीने आपण आतमध्ये ते इन्सर्ट करायचं आहे. आणि वरती कोपऱ्यावरती कडेला आपण स्लरी लावायची आहे, म्हणजे जेणेकरून समोसा पॅक व्यवस्थित होईल आणि तो तेलामध्ये फुटणार नाही. या पद्धतीने समोसा त्याच्या शेपमध्ये पॅक करणं खूप अवघड वाटतं बरं का आपल्याला. पण तुम्ही बघा इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने हे तुमच्यासमोर मांडलं आहे. अगदी तुम्ही बघू शकता सोपं आपण खालून त्याला पॅक केला आहे स्लरीच्या मदतीने आणि झालं आपला समोसा. बसका त्याला त्या बाजूने आपण अशा पद्धतीने प्रेस करून घेतो आहे, झालं आपला समोसा तयार आहे. आता याच्या पुढचा आणखी एक समोसा तुम्हाला आणखीन पॅक करून दाखवतो आहे. अजिबात तुम्हाला यापुढे कधीच समोसा पॅकिंगची अडचण येणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते दाखवतो आहे. आता इकडे आपण एका बाजूला हे सगळे पॅक केलेले समोसे बाजूला काढून ठेवणार आहोत एक एक. इथे बघा आपण आता स्लरी लावली आहे कडेला आणि अशा पद्धतीने त्याचा कोन बनवला आहे आपण. आणि त्या कोनमध्ये आपण आपलं हे मजेदार असं अगदी कमी तेलाचं स्टफिंग आपण यामध्ये भरणार आहोत. चमच्याच्या मदतीने आपण त्याला आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे आपल्याला हवं तेवढं आणि कडा थोड्याशा उरतील इतकं आपण स्टफिंग त्या समोस्यामध्ये भरू शकतो. आता इथे आपण स्लरी लावत आहोत एका साईडला कोपऱ्यावरती आणि ती आपण व्यवस्थित दोन्ही हाताच्या बोटांनी तिला मस्तपैकी प्रेस करून तो समोसा लॉक करायचा आहे. तो लॉक व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं बरं का. नाही तर खालच्या बाजूने तो तेलाने फुटला तर आतमध्ये सगळ्या तेलामध्ये त्यातलं स्टफिंग सगळं पसरू बघू शकतात. आपण अगदी सोप्या पद्धतीने हा दुसरा समोसासुद्धा तयार केला आहे बरं का. एकदम प्रोफेशनल आपण आचार्यासारखा आपण हा समोसा दुसरासुद्धा तयार करून घेतलेला आहे. आणि पारी लाटताना आपण मध्यम जाडीची पारी अशी लाटलेली आहे. आता छोट्या घरामध्ये टिल्लू लोक असतात, काही बच्चे कंपनी, त्यांच्यासाठी आपण एक टिल्लू समोसा बनवूया बरं का. अगदी मिनी समोसा तुम्ही त्याला म्हणू शकता. छोटासा कोन आपण बनवला आहे त्याचा इटुकला पिटुकला आणि त्यामध्ये आपण
ते स्टफिंग भरून त्याचा तसा छोटासा मिनी समोसा तयार करून असं थोडंसं छोटंसं काही वेगळं केलं तर घरातल्या लहानग्यांना गंमत वाटते बरं का, आणि त्यांना असं काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणून काहीतरी केलं गेलं आहे अशी त्यांना भावना निर्माण होते आणि मग ते खूप आवडीने अशा सगळ्या काही गोष्टी खातात आणि मजा करतात. चला आता आपण टिल्लू समोसे सुद्धा तयार करून घेतले बरं का. आता आपण हे सगळे समोसे आपण अशा पद्धतीने पॅक करून घेणार आहोत. त्यामुळे इथे आपण प्लेटमध्ये काढताना ते चिटकू नये म्हणून खाली आधी तुम्ही कोरडा मैदासुद्धा आधी स्प्रेड करून घेऊ शकतात बरं का, अशा पद्धतीने, म्हणजे तो चिटकणार नाही. आता अशा पद्धतीने आपण आधी सगळ्या पाऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि त्याच्या हाफ्समध्ये आपण कट करून घेतलेले होते आणि सगळे समोसे आपण एकदा सगळे पॅकेटमध्ये भरून तयार करून ठेवलेले आहेत. आता इकडे कढईमध्ये गरम तेल करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे की तेल किती गरम हवं आहे आपल्याला. अगदी मंद अशा आचेवरती कमी गरम तेलामध्ये आपण हे सगळे समोसे सोडायचे आहेत, कारण त्याची मैद्याची जी पारी असते ती फ्राय व्हायला वेळ घेते बरं का. त्यामुळे आपल्याला मंद आचेवरती आणि कमी गॅसवरती मंद आचेवरतीच म्हणूया असं आपल्याला ते फ्राय करायला ठेवायचं. मित्रांनो आता अतिशय महत्त्वाची गोष्ट, समोसा पॅकिंग बरोबर त्याच्या स्टफिंग बरोबर त्याचं फ्राईंग पण तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. त्याला फ्राय करताना तेलात सोडल्यापासून आपण साधारणपणे मी तुम्हाला आता त्याचं संपूर्ण परफेक्ट टायमिंग सांगणार आहे, ज्याच्याने तुमचा समोसा अगदी खस्ता आणि मजेदार असा होणार आहे. त्याला तेलात सोडल्यापासून बरोबर 3 मिनटं तुम्ही एका बाजूने त्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. फक्त काळजी अशी घ्यायची आहे की आपण त्याला एका ठिकाणी चिटकू द्यायचं नाही आहे, पलटी न करता त्याला हलवत राहायचं आहे हलक्या हाताने. त्याला आपण 3 मिनटानंतर एकदा पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याला जवळपास 3 मिनटापर्यंत आपण व्यवस्थित मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचं आहे. मग नंतर 3ऱ्या मिनटानंतर दुसऱ्या बाजूला उलटवल्यानंतर त्याला हाय फ्लेमवरती आपण 1 ते 1.5 मिनटं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार आपण समोसे बाहेर आपण फ्राय करून तयार करून घेतले. आता आणखीन एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पहिली बॅच समोस्यांची तेलाबाहेर काढली त्यावेळेसच आपण गॅस बंद करून ठेवला होता. पुढची बॅच समोस्याची आपल्या तळायला घालताना तेल आपलं पुन्हा कमी टेम्परेचरवर असलं पाहिजे. तोपर्यंत इकडे दीपालीने मिक्सरच्या भांड्याला 200 ग्रॅम दही घातलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर डाळीचं पीठ घातलं आहे. अर्धा चमचा साखरसुद्धा घातली आणि अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचं आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. सगळं मस्तपैकी मिक्सरला फिरून घेतलं आहे. इकडे आपली पुढची समोस्यांची बॅच मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपण एका मोठ्याशा बाउलमध्ये सगळे काढून घेत आहोत. अगदी गरमागरम समोसा हातात घेऊन तुम्हाला इकडे आपण काही लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतो. तोपर्यंत पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी मस्त तडतडायला घातली आहे. ठेचलेलं लसूण त्यामध्ये आपण परतायला घातला आहे. इकडे बाजूला समोस्यांची पुढची बॅच आपण तयार करायला घातलेली आहे. कढीसाठी पॅनमध्ये घातलेले मसाले हलकेसे परतून होते. तो पण त्यामध्ये आपण 1 तेजपत्ता घातला आहे. त्यामध्ये छोटासा 1 दालचिनीचा तुकडा घातला आहे. 4-4 लवंग आणि 4-4 मिरे आपण यामध्ये आपण थोडंसं दगडफूल पण घातलं आहे. यामुळे कढीला एक मजेदार असा स्वाद येतो. इकडे पुढची बॅच आपण मस्तपैकी सोनेरी रंगावरती समोस्यांची तळून घेतलेली आहे. ती बाजूला आपण काढून सुद्धा घेतलेली आहे बरं का. तुम्ही बघू शकतात आपण इकडे सगळे समोसे एका पाठोपाठ एक असे काढून घेतोय आणि इकडे पुढे कढीची तयारी करतोय. कढीमध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी घालून हे सगळं मिश्रण ताकाचं आणि डाळीच्या पिठाचं आपण यामध्ये घालायचं आणि पॅनमध्ये मध्यम आचेवरती आपण ही सगळी कढी ढवळत तिला मस्तपैकी उकळी आणायची. आणि डाळीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपण साधारणपणे 1.5 ग्लास इतकं पाणी घातलंय आणि ते सगळं आपण कढीसाठी घातलंय बरं का. आणि कढी ढवळत जर तुम्ही मध्यम आचेवरती मस्तपैकी उकळी काढली तर ती फुटत नाही किंवा ती फाटत नाही. बऱ्याचदा कढी तुम्ही अशीच सोडून दिली की ती फाटते आणि मग ती व्यवस्थित लागत. तुम्ही बघू शकतात आपण मस्तपैकी कढीला उकळी काढली आणि इकडे बाउलभर समोसे आपले गरमागरम तयार आहेत. आता आपण ते सर्व करूया बरं का. एका प्लेटमध्ये समोस्याचे आपण अशा पद्धतीने तुकडे करूया आणि वरतून कढी त्यावरती गरमागरम सर्व करूया. आणि कढीवरती आपण बारीक चिरलेला मस्तपैकी कांदा घालायचा आहे आणि त्यावरती आपण शेवसुद्धा घालणार आहोत बरं का. आणि हे मिश्रण अतिशय अफलातून असं लागतं. गरमागरम समोसे ते फोडलेले आणि त्यावरती गरमागरम कढी आणि कांदा आणि शेव. अरे बापरे, इतकं मजेदार हे कॉम्बिनेशन आहे. आणि हा मजेदार नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मनोरंजक, माहितीपूर्ण आणि चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोहिते रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का.